नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि जर चॅनेलवरती कोणी नवीन असेल, आपला व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक मात्र नक्की करा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळची जी काही कामे असतात ना तर तेवढी सगळी मी आवरून घेतली. कारण की आज मला किचनमध्ये थोडीशी क्लिनिंग करायची होती. कारण की मी डीमार्टवरून सामान भरलेलं होतं. तर सामान भरून 8 ते 15 दिवस सहसा झालेले असतील, पण पहिलं सुद्धा बरंचसं सामान जे आहे ना तर ते शिल्लक होतं, म्हणून मग म्हटलं आधी ते संपून द्यावं, त्याच्यानंतरच मग जे सामान आणलेलं आहे तर ते बरण्यांमध्ये भरून ठेवावं. तर बरंचसं सामान अजूनही शिल्लक होतं, पण मग म्हटलं चला आता क्लिनिंग करायचं ठरवलेलंच आहे तर मग जेवढं जास्तीचं सामान असेल तर ते बाजूला काढून ठेवता येईल. सगळ्याच बरण्यांमध्ये थोडं थोडं सामान जे आहे ना तर ते शिल्लक होतं. तर मग तेवढं सगळं सामान जे आहे ना तर मग ते मी साईडला असं छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवलं, जेणेकरून मग बरण्या वगैरे ज्या आहेत ना तर त्या मला क्लिनिंग करून घेता येतील. आणि अशी जेव्हा आपल्याला बघा एक्स्ट्राची कामे करायची असतात ना तर मग त्यावेळेस काय करायचं, आपली जी काही सकाळची कामे असतात ना पहिली ती आवरून घ्यायची आणि त्याच्यानंतरच मग या कामांना जे आहे ना तर ते सुरुवात करायची, जेणेकरून मग सकाळचा सगळ्यांचा नाश्ता वगैरे सुद्धा व्यवस्थित होतो आणि मग आपली जी एक्स्ट्राची कामे असतात ना तर ती सुद्धा खूप छान पद्धतीने होतात. तर असं ज्यावेळेस मला क्लिनिंग करायचं असतं ना तर त्यावेळेस मग मी काय करते, सकाळीच थोडासा स्वयंपाक जो आहे तो एक्स्ट्रा करून ठेवते, जेणेकरून मग दुपारी जे आहे ना ते मला स्वयंपाक करावा लागणार नाही. कारण की मग क्लिनिंग जर करायची म्हटलं ना तर भरपूर वेळ जातो आणि किचनमधली क्लिनिंग करायची म्हटलं तर थोडा वेळ जास्तच द्यावा लागतो. त्याच्यामुळे मग कसं होतं, एक तर क्लिनिंग त्याच्यानंतर स्वयंपाक, तर थोडीशी गडबड होते. त्याच्यामुळे मग मी काय करते, जर कुकर वगैरे लावायचा असेल भाताचा तर एखाद्या वेळेस मी तो ठेवते, म्हणजे भात नंतर करते दुपारी. पण बाकीचं भाजी चपाती वगैरे जे काही असेल ना तर ते मी सकाळीच करून ठेवते, जेणेकरून मग क्लिनिंग करताना मग मला परत स्वयंपाक जो आहे ना तो करावा लागणार नाही. कारण की कसं होतं, घाई गडबड सुद्धा होते आणि क्लिनिंग करताना वेळ कुठल्या कुठे निघून जातो ना तर ते आपल्याला काही समजतच नाही. त्याच्यामुळे मग मी याच पद्धतीने माझ्या कामांचं जे आहे ना तर मग ते नियोजन करून ठेवत असते. तर बरण्या मी ज्यावेळेस डीमार्टचं सामान भरते ना तर त्याच वेळेस क्लिनिंग करून घेते, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन सामान त्यामध्ये टाकणार आहे बरण्यांमध्ये तर मग त्याच्या आधीच मी बरण्या ज्या आहेत त्या स्वच्छ घासून घेते, त्याच्यामुळे त्या फारशा खराब होत नाहीत. आणि जर आपण अधूनमधून अशी महिन्यातून म्हणा किंवा मग 1.5 महिन्यातून म्हणा एकदा जर अशी क्लिनिंग करून ठेवली ना तर आपलं किचन जे आहे ना तर ते नेहमी स्वच्छ साफसुथरं असं दिसतं. म्हणजे कसं, जर तुम्ही लवकर जर त्या क्लीन केल्या नाहीत ना तर मग त्याच्यावरती जे डाग वगैरे पडलेले असतात ना बघा बरण्यांवरती तेलकटाचे वगैरे, तर मग ते तसेच म्हणजे राहून जातात आणि मग जर आपण ते क्लीन नाही केलं ना तर मग ते पटकन निघत सुद्धा नाहीत. आणि या प्लॅस्टिकच्याच बरण्या आहेत, जसं की मी मागं सुद्धा सांगितलेलं होतं. पण जर काचेच्या वगैरे घ्यायच्या म्हटलं ना तर ते मला थोडंसं नको वाटतं. कारण की कसं, घरात लहान मुलं वगैरे असली तर मग ते काचेच्या बरण्या वगैरे हाताळताना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. एखादी बरणी फुटली वगैरे की तर त्यांच्यासुद्धा हाताला लागू शकते. त्याच्यामुळे मग मी अजून तरी म्हणजे आमच्या घरात प्लॅस्टिकच्या सगळ्या बरण्या ज्या आहेत ना तर त्या मी ठेवलेल्या आहेत. आता जर मुलं वगैरे मोठी झाल्यानंतर मग म्हटलं घेता येतील, म्हणजे जोपर्यंत त्यांना वगैरे समजतंय तोपर्यंत. कारण की कसं होतं, जेवायला वगैरे आम्ही बसलो तर मग एखाद्या वेळेस मिठाची बरणी वगैरे किचनमध्ये असेल तर मग आम्ही ते जीविकालाच आणायला सांगतो. मग असं वाटतं की जर तिच्या हातातून निसटली वगैरे तर मग तिला सुद्धा लागू शकतं. त्याच्यामुळे मग आम्ही या प्लॅस्टिकच्याच बरण्या ठेवलेल्या आहेत. तर मग बघूयात आता नंतर कधीतरी मी त्या चेंज करणार आहे, पण आता तरी नाही. तर आता बरण्या वगैरे क्लीन झालेल्या होत्या, तोपर्यंत म्हणलं बरण्या वाळता येतं, तोपर्यंत मग मसाल्यांचा तो डब्बा होता तर तो सुद्धा मी हातासरशी क्लीन करून घेतला. आणि तेलाची किटली तर म्हणजे मी 8 दिवसातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा क्लीनच करून ठेवत असते. ज्यावेळेस तेल संपलंय किटलीतलं तर त्याच वेळेस मग मी क्लीन लगेच करून ठेवते, कारण की तेलाची किटली पटकन खराब होते. त्याच्यामुळे मग ती सारखी क्लिनिंग करून ठेवली तर ती पटकन निघते सुद्धा. नाहीतर मग थोडे दिवस जरी एक्स्ट्राचे झाले ना क्लिनिंग करायला तर मग ती पटकन निघत नाही, म्हणजे हात इतके गळून जातात ना ती क्लीन करताना. त्याच्यामुळे मग असं वाटतं की थोडासा ताप झाला ना तरी सुद्धा चालेल, पण क्लिनिंग जी आहे
आहे ना त्या किटलीची मी लगेचच करून घेते. तर आता इथे जे काही पॅकेट्स वगैरे होते, तर डाळीचे म्हणा किंवा साबुदाण्याचे म्हणा, रव्याचे म्हणा, जे काही एक्स्ट्राचे पॅकेट्स होते ना, तर ते सगळे मी असे सोडून बाहेर थोड्या वेळ उन्हात ठेवले, जेणेकरून मग थोडंसं त्याला ऊन वगैरे दिलं आणि मग म्हटलं नंतरच ते पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून ठेवावं. तर पॅकिंग करायच्या आधी मग सगळ्या गोष्टींची आधी एक्सपायरी डेट जी असेल ना, तर ती मी चेक करून ठेवत असते. प्रत्येक गोष्टीचं म्हणजे मसाले म्हणा किंवा काही जरी आपण घेतलं ना, तरीसुद्धा मी आधी एक्सपायरी डेट चेक करते. कारण की बऱ्याचदा कसं होतं, काही गोष्टी या एक्सपायरसुद्धा होतात आणि मग आपण जर असं व्यवस्थित लक्ष नाही दिलं ना, तर मग आपल्यासुद्धा लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे मग थोडंसं काळजीपूर्वक काम जे आहेत ना, तर ती करावी लागतात. आणि एकदा सवय झाली ना चेक करायची, तर जरी आपल्याला म्हणजे लक्षात नसेल ना, तरीसुद्धा आपलं लक्ष बरोबर म्हणजे एक्सपायरी डेटवर जातंच, कारण की सवय झालेली असते त्याच्यामुळे. तर मग आता काय केलं, सगळ्या बरण्या वगैरे ज्या आहेत ना, तर त्या पुसून घेतल्या. तशा तर बरण्या सुकलेल्याच होत्या, कारण की फॅनसुद्धा चालू होता आणि उन्हाळा पण खूप कडक आहे. त्याच्यामुळे मग खिडकीतून सुद्धा आतमध्ये ऊन येतं, त्याच्यामुळे बरण्या ज्या आहेत ना, तर त्या एकदम व्यवस्थित अशा सुकलेल्या होत्या. तर मसाला नेहमी बरणीत भरताना आहेत ना, फॅन बंद करूनच भरायचा, कारण की कसं होतं, मिरची पावडर किंवा कांदा मसाला हवेने डोळ्यात वगैरे जाऊ शकतात. त्याच्यामुळे मसाले वगैरे भरताना थोडीशी काळजी घ्यायची. फॅन वगैरे चालू असेल तर बंद करून ठेवायचा. तर मग आता जोपर्यंत बघा माझ्या बरण्या वगैरे सुकत होत्या ना, तर तोपर्यंत मी हा जो बॉक्स आहे ना खालचा, जिथे मी बरण्या वगैरे ठेवते, तर तो सुद्धा मी क्लीन करून घेतलेला होता. म्हणजे पुसून वगैरे व्यवस्थित सगळं घेतलेलं होतं. आता ते शूट करायचं माझं राहून गेलं, कारण की कसं एकदा जर कामाला लागले ना, तर मग कधी कधी काय होतं, कॅमेरा वगैरे सेट करायचं लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे मग ती गोष्ट जी आहे ना, तर ती माझ्याकडून स्किप झाली. तर तो बॉक्ससुद्धा मी व्यवस्थित घासून वगैरे घेतला. तर आता डीमार्टवरून डाळी वगैरे आणलेल्या होत्या, तर मग काय केलं, त्या डाळी वगैरे सुद्धा बरण्यांमध्ये व्यवस्थित अशा भरून घेतल्या. आणि असं बघा, जर भरलेलं सामान वगैरे असं घरामध्ये असेल ना, तर खूप छान वाटतं. म्हणजे की सगळ्या गोष्टी व्यवस्थित घरामध्ये अवेलेबल असल्या, तर मग सतत आणायला बाहेर जावं लागत नाही, कारण की सगळ्याच गोष्टी अवेलेबल असल्या तर स्वयंपाकसुद्धा पटकन होतो. नाहीतर मग एखादी गोष्ट जरी राहिली तरी मग सतत दुकानात जावं लागतं. त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की डीमार्टची खरेदी जी आहे ना, तर तीच मला म्हणजे सोयीस्कर वाटते, कारण की सगळ्याच गोष्टी एकदम आपल्याला घेता येतात. नाहीतर मग एखादी गोष्ट राहिली की परत दुकानामध्ये जा, परत दुसरी गोष्ट राहिली की मग दुकानामध्ये जावं लागतं. आणि छोट्या छोट्या दुकानांमध्ये गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या थोड्याशा महाग बसतात. त्याच्यामुळे मग एकदा डीमार्टला गेलं तर मग 1.5-2 महिन्याचं टेन्शन राहत नाही. तर आता बरण्या वगैरे भरून झाल्या. त्याच्यानंतर जेवढी काही भांडी वगैरे होती, मी मसाले वगैरे काढलेली, तर ती सुद्धा लगेचच हातासरशी क्लीन करून घेतली. आणि मग ज्या डाळी राहिलेल्या होत्या पॅकेटमध्ये, तर त्या लगेच मी अशा सील करून घेतल्या, जेणेकरून मग त्याच्यामध्ये हवा जाणार नाही आणि त्या मग अशा मऊसूद वगैरे पडत नाही. त्याच्यामुळे मग लगेचच पॅकिंग जे आहे ना, तर ते मी करून ठेवते. कोणतीही गोष्ट जरी मी यूज केली ना, तर लगेचच मी तिला असं सील करून ठेवत असते. तर आता किचनमधलं काम तर आवरलेलं होतं ओट्यावरचं. तर मग म्हटलं आता गिरण जी आहे तर ती सुद्धा क्लीन करून घ्यावी, कारण की याच्यामध्ये ना दळण केलेलं होतं थालीपीठाचं. तर मग म्हटलं हातासरशी ते सुद्धा क्लीन करून घ्यावं. आणि किचनमध्ये अशी आपण अधूनमधून क्लिनिंग केली ना बघा, तर मग आपलं काम सुद्धा सोयीस्कर पडतं आणि किचन दिसताना सुद्धा छान दिसतं. आणि महत्त्वाचं म्हणजे नेहमी ते स्वच्छ आणि साफसुथरंच राहतं आणि आपलं सुद्धा काम वाचतं. कारण की जर आपण अशी क्लिनिंग जी आहे ना, तर ती मेंटेन ठेवली ना, तर मग ते दिसताना सुद्धा छान दिसतं. आणि पसारा सुद्धा जास्त जो आहे ना, तो किचनमध्ये होत नाही, कारण की किचनमध्ये कसं होतं, तेलकटाचे डाग वगैरे जास्त पडतात, कारण की सतत स्वयंपाक वगैरे असतो. त्याच्यामुळे मग भाज्या वगैरे फोडणीला देणं, त्याच्यामुळे मग काय होतं ना, हवा जी आहे तर ती किचनमध्ये खेळती राहते आणि मग त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक गोष्ट ही पटकन खराब होते. म्हणजे मला असं वाटतं की घरातील इतर भागांपेक्षा ना किचन जो आहे ना, तो पटकन खराब होतो, कारण की भाज्यांच्या वगैरे फोडण्या असतात आणि किचनमध्ये आपला सतत वावर असतो. म्हणजे काही ना काहीतरी कामं आपल्या किचनमध्ये असतातच स्वयंपाकाशी रिलेटेड. त्याच्यामुळे मग किचन मला असं वाटतं की पटकन खराब होतो. आणि जर आपल्याला वाटत असेल की आपला किचन रोज व्यवस्थित छान साफसुथरा असा दिसावा, तर मग ही अशी क्लिनिंग अधूनमधून जी आहे ना, तर ती करावीच लागते. तर आता मग गिरण वगैरे क्लीन करून घेतली आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा किचन जो आहे तो झाडून वगैरे घेतला. तर मग आता दुपारची वेळ झालेली होती आणि मग आता जीविकाला खिचडी भात खायची इच्छा होती.
तर कुकर मी लावलेला नव्हता, कारण की म्हटलं आता भाज्या वगैरे तर होत्या, पण म्हटलं भात जो आहे तर तो करायला इतका वेळ असा लागणार नाही, तर मग म्हटलं दुपारी जेवतानाच करूयात. तर मग तिला भूक लागलेली होती, म्हणून मग म्हटलं चला आधी भात वगैरे टाकून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग फ्रीज जो आहे तर तो क्लीन करूयात. तर आता सिंपल असा भात जो आहे ना तर तो मी तिच्यासाठी बनवते, म्हणजे फक्त आपल्या तुरीची डाळ, तांदूळ आणि थोडीशी हळद आणि मीठ, म्हणजे तिला असाच सिंपल भात जो आहे ना तो तिला खायला आवडतो. तर मग तिच्यासाठी भात मी बनवणार होते. तर मग म्हटलं चला सगळ्यांसाठीच बनवूयात, कारण की आमच्या इथे भात जो आहे ना तो दुपारी सगळ्यांनाच खायला आवडतं. म्हणजे आमच्या इथे भात जो आहे ना तो कंपल्सरी असतो, म्हणजे दुपारी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम सगळ्यांनाच खायला आवडतो. त्याच्यामुळे मग भात जो आहे ना तो आमच्या इथे रोजच म्हणजे बनतो. तर मम्मीच्या इथे कसं होतं माझ्या की एकच टाईम फक्त संध्याकाळीच कुकर लावायचा, सकाळी किंवा दुपारी असं काहीच नव्हतं. पण इकडे आल्यापासून मग मला सुद्धा सवय लागली. तर मग आता मी सुद्धा मम्मीकडे गेले तर मग मम्मीला सुद्धा मी म्हणते की बाबा भात लावत जा खायला, मला सवय झालेली आहे, भाताशिवाय माझं काही पोटच भरत नाही. तर आता इथे बघा जीविका आलेली आहे आणि आता तिला असं वाटतं की कधी एकदाचा कुकर होते आणि मी भात खाते. तर आता कुकर वगैरे झाला, मग तिला जेवायला दिलं आणि त्याच्यानंतर मग फ्रीज जो आहे तर तो क्लीन करायला घेतला. तर मग आधी फ्रीजचं बटन वगैरे बंद केलं, त्याच्यानंतर फ्रीजमध्ये जेवढं काही सामान वगैरे होतं ना तर ते सगळं मी बाहेर काढून घेतलं. तर मग आता खिडक्या वगैरे तर सगळ्या क्लीनच होत्या, त्याच्यामुळे मग त्या काही मी क्लीन केल्या नाहीत, कारण की डेली बेसिसवरती मी स्टाईल वगैरे ज्या असतात ना तर त्या सगळ्या मी क्लीन करून घेत असते. म्हणजे रोज किचन क्लीन करताना 2 ते 3 मिनटं जे आहेत ना तर ते मी या क्लिनिंगसाठी देत असते, त्याच्यामुळे त्या काही खराब होत नाहीत, कारण की सवय झालेली आहे सिंक वगैरे क्लीन करायचं, त्याच्यानंतर स्टाईल वगैरे क्लीन करायच्या. तर विंडो वगैरे सुद्धा क्लीनच होत्या, तर त्याच्यामुळे मग मी त्या काही क्लीन केल्या नाहीत. म्हटलं आता डायरेक्ट फ्रीज जो आहे तर तोच क्लीन करायला घेऊयात. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत बघा ज्या मला व्हिडिओमध्ये शूटसुद्धा करता आल्या नाहीत, म्हणजे काम करताना लक्षातच राहत नव्हतं की व्हिडिओ ऑन करायचा आहे. म्हणजे काही गोष्टी तर मी दाखवल्यासुद्धा नाहीत, कारण की वेळच नव्हता आणि गडबड गोंधळ असल्याने बघा अशी कामाची घाई असली ना तर मग आपल्याला सुद्धा लक्षात राहत नाही, कारण की आपणच काम करण्यात इतकं म्हणजे गुंग होतो किंवा व्यस्त होतो की म्हणजे लक्षातच राहत नाही. आणि मला काय होतं ना, काम करताना बरेचदा काही गोष्टी म्हणजे व्हिडिओ शूट करायच्या लक्षातच राहत नाही, कारण की काम करण्यातच असं मग्न झाले की किंवा मग एकीकडेच लक्ष राहिलं की हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, तर मग कॅमेरा सेट करायचं कधी कधी लक्षातच राहत नाही. तर मग फ्रीजमधली जेवढी काही भांडी वगैरे होती ना तर मग ती मी क्लीन करून घेतली आणि मग त्याच्यानंतर फ्रीजसुद्धा जो आहे ना तो मी व्यवस्थित असं क्लीन करून घेतला. फ्रीज जो आहे तो आतून पुसून घेतला, बाहेरून सुद्धा व्यवस्थित असा क्लीन वगैरे करून मी घेणार होते. तर मग म्हटलं थोड्या वेळ फ्रीज जो आहे तो ओपनच राहू दे, जेणेकरून मग क्लीन वगैरे केलेला आहे तर मग म्हटलं थोड्या वेळ ओपनच ठेवते, जेणेकरून मग व्यवस्थित सगळा फ्रीज जो आहे तो सुकला जाईल. आणि मग फ्रीज पुढे ओढून घेतला, त्याच्यानंतर मग त्याच्या मागे जे काही पसारा वगैरे होता तो सुद्धा झाडून वगैरे व्यवस्थित घेतला. आणि मग पुन्हा जे काही सामान वगैरे होतं ना तर मग ते मी परत आहे तसं सेट करून ठेवलं. त्याच्यानंतर मग झाली होती आमच्या दुपारच्या जेवणाची वेळ, मग दुपारी जेवण वगैरे केलं आणि मग भांडी वगैरे क्लीन करायला घेतली. तर गॅसची शेगडी सुद्धा मला अजून क्लीन करायची होती, कारण की सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर मी लगेचच क्लिनिंगला सुरुवात केली, त्याच्यामुळे मग गॅस जो आहे तर तो मला क्लीन करायचा माझ्या लक्षातच राहिला नाही. म्हणून मग म्हटलं की आता सगळ्यात शेवटीच गॅस क्लीन करूयात, कारण की कसं एकदा क्लिनिंग केली तर म्हटलं पुन्हा ओटा जो आहे तो खराब तर होणारच आहे. म्हणून मग म्हटलं की काय करूयात, डायरेक्ट शेवटीच गॅसची जी शेगडी आहे ना तर ती क्लीन करून घेऊयात. आणि फ्रीज बघा मी क्लीन वगैरे सुद्धा केलेला होता, पण तिथे सुद्धा बघा माझ्या लक्षातच नाही शूट करायचं, कारण की मग म्हटलं सगळं जर शूट करत बसले ना तर व्हिडिओ खूपच मोठा होईल. त्याच्यामुळे मग काय केलं, होता होईल तेवढं थोडंसं शूट केलं ते की तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं, कारण की सगळ्याच गोष्टी जर शेअर करत बसले तर मग व्हिडिओ खूपच मोठा होईल. म्हणून मग थोड्याच क्लिप ज्या आहेत ना तर त्या मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आणि फायनली मग सगळी क्लिनिंग वगैरे झाली, त्याच्यानंतर मग गॅसचा जो ओटा आहे तर मग तो सुद्धा मी क्लीन करायला घेतला. आणि शेगडीसुद्धा जी आहे ना तर ती सुद्धा मी व्यवस्थित असं लिक्विडने घासून वगैरे घेतली. आणि दुपारी 1-2 वाजले म्हणजे मला हे सगळं काम जे आहे ना तर ते आवरून घ्यायला, जेवणं वगैरे आवरली आणि त्याच्यानंतर मग शेगडी वगैरे क्लीन करून घेतली. सगळी भांडी जी आहेत जेवणाची तर ती सुद्धा मी आवरून घेतली, म्हटलं हातासरशी ते सुद्धा आवरून घ्यावं. आणि किचन आवरल्याशिवाय बघा मला काही म्हणजे शांतताच भेटत नाही, जोपर्यंत किचन मी क्लीन
करत नाही ना तोपर्यंत मला माझं काम जे आहे ना ते झाल्यासारखं वाटतच नाही. म्हणजे जोपर्यंत गॅस ओटा क्लीन होत नाही किंवा जोपर्यंत शेगडी मी क्लीन करत नाही ना तोपर्यंत काम पूर्ण झाले असं मला बिलकुल सुद्धा वाटत नाही. आणि ज्या दिवशी असं बघा मी ओटा वगैरे क्लीन करत नाही ना त्या दिवशी खरंच असं काहीतरी वाटतं की चुकल्यासारखंच होतं मला. त्याच्यामुळे असं होतं की कधी मी ती शेगडी एकदा क्लीन करते आणि मग माझी कामं जी आहेत ना तर ती झाली आहेत असं मला वाटतं. तर शेगडी मी रोज नित्यनेमाने क्लीन करून घेते. ओटा सुद्धा मी रोजच्या रोज क्लीन करते जेणेकरून किचन जो आहे तर तो आपला रोज स्वच्छ आणि साफसुथरा असाच दिसेल. तर बघा आता इथे बघा मी स्टाईल वगैरे सुद्धा असं व्यवस्थित क्लीन करून घेत असते. आणि रोजच्या रोज असं काम वगैरे झाल्यानंतर ना ओटा क्लीन करताना एखादं नॅपकिनने असं पुसून घेतलं ना तर जे काही तेलकटाचे डाग वगैरे जरी फोडणी वगैरे देताना राहिले असतील ना तर ते सुद्धा पटकन निघून जातात. कारण की कसं जर ते डाग आपण लगेच क्लीन नाही केले ना तर मग ते आहे तसेच राहतात. त्याच्यामुळे मग काय होतं ना एकदम क्लिनिंग करायला घेतली तर भरपूर वेळ जातो. त्याच्यामुळे मग होता होईल तितकं लगेचच क्लीन करून घ्यायचं. आणि जेव्हा माझं ओट्यावरचं काम पूर्ण होतं ना गॅसवरचं तर त्यावेळेस मग मी काय करते रेग्युलेटरचं बटन जे आहे ना तर ते मी बंदच करून ठेवत असते. ज्यावेळेस माझं किचनमधलं काम संपतं त्यावेळेस मी लगेच बटन बंद करते. आणि मग दुपारी किंवा संध्याकाळी ज्यावेळेस मला काम करायचं आहे किचनमध्ये त्यावेळेस मग मी ते ऑन करून ठेवते. तर आता इथे बघा सिंकचा जो एरिया आहे तर तो सुद्धा मी व्यवस्थित असा क्लीन करून घेतलेला होता. आणि सिंकसुद्धा रोजच्या रोज क्लीन ठेवणं खरंच खूप गरजेचं असतं जेणेकरून मग त्याच्यामधून सुद्धा स्मेल वगैरे जे असेल ना ती काहीच येत नाही. त्याच्यामुळे रोजच्या रोज सिंक जो आहे तर तो सुद्धा क्लीन करून ठेवायचा. तर चला आजचा जो हा व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते. आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.